नंदुरबार जिल्ह्यातील आणि शेजारील जिल्ह्यामधील भजन कलावंतांना न्याय मिळावा म्हणून शहादा येथे 3 दिवसीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। आमदार राजेश पाडवी, मित्रपरिवार व कलावती फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा 3 दिवस चालणार असून वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांना संधी दिली जाणार आहे। राज्य शासनाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज कलाकार सन्मान योजनेअंतर्गत या सर्व कलावंतांची नोंदणी करून शासनाच्या दरबारी त्यांच्या मानधनासाठी प्रयत्न करणार आहोत। आमदार राजेश पाडवी यांच्या संकल्पनेतून या 3 दिवसीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद लाभत आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। पहिलं भजन तथा कलावती पाडवी नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी। माझ्या जीवनाचे प्रेरणास्थान माझी आई कलावती पाडवी यांच्या स्मरणार्थ मी माझ्या मतदारसंघातील सर्व वारकरी बांधव असतील, भजनी मंडळ असेल, यांना त्यांच्या हक्काचं शासनातर्फून राजश्री शाहू महाराज कलावंत सन्मान योजना जी आहे त्या माध्यमातून त्यांना ग्रामीण भागातील कलावंतांना देखील त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। त्यांना शासनातर्फे जो काही मानधन दिलं जातं ते मिळालं पाहिजे। या कारणास्तव मी या ठिकाणी माझ्या आईच्या नावे असलेल्या माझ्या कलावती फाउंडेशन आणि आमदार राजेश पाडवी यांच्या संयुक्त उद्यमाने आम्ही या ठिकाणी दोन्ही तालुक्यांचे म्हणजे मतदारसंघातल्या सर्व भजनी मंडळ या ठिकाणी भजनी स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे। पहिले शहादा तालुका होईल, नंतर तळोदा तालुका होईल। त्या ठिकाणी आम्ही बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि जे जे कलावंत ह्या ठिकाणी येतील त्यांचे या ठिकाणी फॉर्म भरले जातील, जेणेकरून त्यांना ही राजश्री शाहू महाराज कलावंत सन्मान योजना आहे ही आपण त्यांना देऊ शकू। कारण हे कलावंत, स्थानिक कलावंत हे मला असं वाटतं की दुर्लक्षित झालेले, त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही, म्हणून त्यांना त्यांच्या हक्काचं मानधन मिळालं पाहिजे या उद्देशाने आपण ही स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या भजनी मंडळाने या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करू। ते भजन गातील, त्यांना बक्षीस देखील देऊ आणि जे जे भजनी मंडळ या ठिकाणी येतील त्या सर्व कलावंतांचे आपण या ठिकाणी जे काही शासनाचे जे काही फॉर्म आहेत ते आपण या ठिकाणी भरून घेऊ आणि कलावती पाडवी फाउंडेशन आणि माझ्या माध्यमातून हे सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फतीने आपण मंजूर करून देऊ आणि जी काही शासनाचे जे मानधन ह्या स्थानिक कलावंतांना आहे ते त्यांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। ह्या उद्देशाने ह्या ठिकाणी आपण या ठिकाणी म्हणजे स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ह्याचा मागचा उद्देश असा आहे की वारकरी संप्रदाय, विठोबा माऊली ज्यांच्या या अभंग असतील, मग त्या ठिकाणी भजनी असतील, या सर्वांना भजनी मंडळातील देखील त्यांना वेगळं बक्षीस आणि अभंगांसाठी देखील वेगळं बक्षीस आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। कारण शहरी भागातले जे काही भजनी मंडळ ते अभंग गातील आणि ग्रामीण भागात ते एकतारी भजन गातील, म्हणून त्याच्यामध्ये आपण 2 विभागांनी केलेली आहे आणि दोघांना वेगवेगळं आपण बक्षीस या ठिकाणी देणार आहे आणि त्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील कलावंतांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। त्या माध्यमातून ह्या ठिकाणी सर्व भजनी मंडळ उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी मनापासून माझ्यातर्फे, माझ्या कलावती फाउंडेशनतर्फे स्वागत करतो। धन्यवाद।